को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. जरांगे पाटलांना परवानगी पाहिजे नाही किंवा उपोषणाचा इशारा दिलाय सर्व होणार उपोषणाला बसणार आहेत. मला प्रशासकीय बाब माहीत नाही, परंतु मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनोजजींना एक प्रामाणिकपणानं शासनामार्फत एक विनंती करायची आहे की मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला. निजामकालीन नोंदी आहेत त्यांना देखील प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. सगळे सोयरींच्या बाबतीमध्ये ज्या तक्रारी आल्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. त्याच्यामुळं मनोजजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा केलेली आहे. त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की उपोषणाचा आयोग त्यांनी उचलू नये. सरकारशी त्यांनी चर्चा करावी. सरकारशी चर्चा करून त्यांना जे काय हवं आहे मराठा बांधवांसाठी ते करून घेण्याचा प्रयत्न करावा. सरकार मराठा समाजासोबत आहे. ओबीसी समाजाचं काही काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिका होती आणि ते 10% आरक्षण हे सरकारनं देऊन दाखवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरत नव्हते आणि मग शेवटच्या क्षणात ठरले. विधानसभेला ही महायुती राहील ती प्रत्येक स्वतंत्र लढेल, काय वाटतं? महायुती नक्की राहील. महायुतीच्याच माध्यमातून आम्ही लढू. ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही त्रुटी आहेत हे आम्हाला कळलेल्या आहेत. त्याच्यावर सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्ग काढू आणि आज ठामपणानं रत्नागिरीमध्ये सांगतो, माझा विश्वास, आत्मविश्वास, आत्मविश्वास नाही, सरकार महायुतीचंच येईल आणि ज्या पद्धतीनं आता आमचे महायुतीचे आमदार आहेत तोच 200चा आकडा आम्ही पार करू. आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत, त्याचा काय परिणाम होईल? विधानसभेची निवडणूक ही 4 महिन्यानंतर होणार आहे. पदवीधरची मतदारसंघाची निवडणूक अगोदर आहे, त्याच्यानंतर ती आहे. मनोजजींच्या देखील मनामधल्या असलेल्या शंका ह्या दूर होतील. कारण शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, ओबीसींचं काही हिरावून न घेता, ते देखील मनोजजींना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मनोजजींची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.